नमस्कार 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 मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आहे 5वा दिवस। तर आता लास्ट 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत, 1 आणि 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत। तिसऱ्या दिवशी तर नाही जमलं, चौथ्या दिवशी पण नाही जमलं आणि ही आजारी पण होती, ही आजारी पडलेली थोडीशी। त्यादिवशी पावसात भिजलो ना, त्यामुळे आजारी पडलेली। कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, कालचा ब्लॉग तो प्रशांतबरोबर टाकलेला आहे, म्हणजे 2 दिवसा आधीचा। 1.5 दिवसाची गणपती गेला आणि तेव्हा गेलेलो आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवस तर गेलो नाही आणि आजचा दिवस 5वा आहे। त्या 5व्या दिवशी पहिला आम्ही गेलेलो पाचव्या दिवशी पहिला आम्ही गेलेलो इस्कॉन टेम्पलमध्ये। आज राधाष्टमी होती, त्यामुळे आम्ही गेलेलो तिकडे इस्कॉन टेम्पलला। व्हिडिओ दाखवीन तुम्हाला, तिकडे शूट नाही केलं, पण ह्याच्या मोबाईलमध्ये आणि खूप म्हणजे गर्दी होती त्यामुळे शूट नाही केलं, पण मोबाईलमध्ये आणि तिकडे काढलेला आहे व्हिडिओ। आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे खेतवाडीला। आता आम्ही लोअर परला थांबलो, म्हणजे ब्रिजवर थांबलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे खेतवाडीला। खेतवाडीच्या जे 13 गणपती येतात, 13 गणपती करू, म्हणजे आपण टोटल माझे 16 आणि 13 किती 29 गणपती होतील माझे, बरोबर ना? 16 आणि 13 बोलो 29 गणपती माझे कंप्लीट होतील। बघू आता तिकडे जाऊ, खेतवाडीला जाऊन बघतो तिकडचे गणपती किती आहेत, छान गणपती। आणि ही मला चॅलेंज घेऊन येणार होती, ते चॅलेंज ती अजून घेऊनच येते आहे। मी हिला घेऊन आलो होतो चॅलेंज, पण ही रडते ना, तू म्हणून डोक्यात काय नसतं, आज फक्त निघायचं होतं, फक्त पाठी बसायचं आणि निघायचं, बाकी चॅलेंज बिलेंज आहे। आम्ही एक व्हिडिओ शूट केली आहे चॅलेंजची, 2 व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये आम्ही 2 व्हिडिओ शूट केलेल्या, पण दोन्ही पण अपलोड नाही केल्या, म्हणजे एडिटिंग चालू होती पण दोन्ही पण अपलोड नाही केल्या। पण बघूया, टाईम नाही भेटत एडिट करायला, त्यामुळे पण बघतो आता ते एडिट करून। सिरीज झाली की येईल। हां, गणपती सिरीज झाली की मग आम्ही प्रत्येक संडे किंवा सॅटर्डे व्हिडिओ अशी चॅलेंजचे व्हिडिओ टाकायला हे करू, प्रयत्न करू। आणि तुम्हाला पण असं वाटतं की आम्ही कुठला चॅलेंज करू आणि हे करू, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता, किंवा तुम्हाला जी कुठली व्हिडिओ आवड असेल, ती आम्ही बनवलेली आवडेल तुम्हाला, तर तुम्ही ती व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता। बाकी ही मला लय असं सारखं हे त्रास देते आहे। हां, कॅमेरामध्ये यायला मध्ये कॅमेऱ्याची मला काय बोलायचं असेल, मला असं करावं लागतं। बाकी तुम्ही हिच्या व्हिडिओ बघा जरा, ही कशी बिहेव करते याच्यामध्ये। ठीक आहे, चालेल। आता आम्ही निघू इकडनं, बघू तोपर्यंत तिकडे डायरेक्ट जाऊ। आता तिथे भेटू, डायरेक्ट आता खेतवाडीलाच भेटू, तिकडे शूट करतो। पाऊस इकडे, आता बघा इकडे पाऊसच नाही काय, तिकडे होतं, आपल्या इकडे होतं, तर तिकडे त्या साईडला खूप पाऊस होता आणि इकडे पाऊसच नाही, म्हणून आता ब्रिजवर थांबून बोलो व्हिडिओ करायला। कारण माझं काय आलं, त्या गोप्रोचं साईडचं बटन हे झालं आहे, त्यामुळे त्यात पाणी पिणी जायची शक्यता आहे, त्यामुळे मग हे करत नाही। ठीक आहे, डायरेक्ट तिकडेच भेटू, चालेल? खूप वेळ झाली आहे। हां, बाय बाय। लगेच मारायला पाहिजे, बाय बाय। तर आता आम्ही कुठला भडककर, काय आहे नाव काय आहे? नाही
भडक मकर. मार्ग भडकमकर भडकम मार्ग आहे ते. भडक मकर आहे. यांचं 100वे वर्ष होतं तर आम्ही इकडे घुसलो. ॲक्च्युअलमध्ये मॅडमने रस्ता थोडा चुकवला आम्हाला, एकदा नाही तीनदा चुकवला. त्यामुळे आम्ही तो आता भडक मकर मार्ग यांचं 100 वर्षाचं तिकडे बघून चाललोय पुढे. भडकालचा गणपती बघायला आलाय. आणि तिकडे बापरे ती काय सुंदर गात होती. नाही ते एजनुसार ते होतं पण छान गात होत्या. शंकर सांगितलं तर तू गाशील तरी का? हो मग मी छान गातो. ठीक आहे आता डायरेक्ट तिकडे 13व्या गल्लीत. हा पहिला गणपती बघितला वेळ असा. झालाय खूप. हां हिच्यामुळे टाइमपास. पकड चल. तर आता आम्ही 12व्या गल्लीतलं दर्शन करून निघालेलो आहे. 13व्या गल्लीत आम्ही व्हिडिओ नाही केली, 12व्या गल्लीत पण व्हिडिओ नाही केली. म्हणजे व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ केले, असं नॉर्मल व्हिडिओ नाही केले. 13 लेनपैकी 2 गणपती बघून झाले ना. 13 आणि 12. 13वी गल्ली आणि 12वी गल्ली 2 गणपती बघून झाले आहेत. आता अकरा बाहेर पाऊस आहे, पाऊस नखरे करतो सारखा. पाऊस आता मगाशी पटापट नखरे जाऊ. करत होता. हा बसलो इकडे, बोलू बसलून थोडासा व्हिडिओ बनवतो. मी बोलले माझं व्हिडिओ नाही बनवला म्हणून बोललं थांब बसून व्हिडिओ बनवतो आणि जातो. आता जातो पुढच्या लेनमध्ये. घरून कॉल पण आलेला कुठे आहेत करून. वेळ होतोय पण जाऊ उद्या मंडे पण आहे. आता मी मुंबईच्या महाराजासाठी लाईनमध्ये उभं आहे 11व्या गल्लीतला. हे काय आहे, हे काय आहे? एक नाव आवडत इकडे. ही लोक काय करतात, जी नॉर्मल लाईन आहे ना ती थांबवून ठेवतात जेणेकरून लोकांनी ना जास्त रश बघून ना VIP चा पास घ्यावा. आणि आतमध्ये गेल्यावरती कळतं की काहीच नाही, म्हणजे असं रश काहीच आतमध्ये नाही आहे. पण ही लोक मुद्दाम थांबवून ठेवतात, विच इज आय रिअली डोंट लाईक. रश काय नव्हती. मत आहे ह्याच्यावरती? माझं मत आहे की या लोकांनी फालतूमध्ये टाइमपास करायला लाईन वाढवली आहे. पास असं जेणेकरून लोकांनी VIP चा पास घ्यावा. हां ठीक आहे, चल VIP चा तुम्ही पासने पैसे कमवताय, पण ॲटलिस्ट ती लेन तर क्लीन ठेवा, ते पण नाही. काय आणि तुम्हाला माहितीच असेल मुंबईची पब्लिक जे की खाणार तिथेच कचरा करणार. विनाकारण थांबून ठेवलं लाईनमध्ये. गर्दी नाही अजिबात. आम्ही 2 गणपतीत फिरलो, 2 गणपतीला अजिबात काही गर्दी नव्हती. पण विनाकारण लाईन वाढवायसाठी म्हणजे बोला ना पास घ्यायसाठी. म्हणजे असं ठीक पण आहे. आहे आतमध्ये काहीतरी देखावे ठेवलेले आहेत जेणेकरून ते बघू ठीक आपण. आहे, प्रत्येकाचे कमवायचे दिवस असतात, काय बोलू शकत नाही आपण. ठीक आहे.
आमचा तिसरा गणपती बघून झाला आहे, मुंबईचा महाराजा. आणि आता आम्ही थोडीशी 10th लेनला आलो आहे. हां 11व्या गल्लीतला बघून झाला गणपती. आता आम्ही थोडे हे खातो आहे, मक्याचे कॉर्न्स. मक्याचे कॉर्न्स. अरे सॉरी, मक्याचे दाणे, मक्याचे दाणे. काही खाल्लं नव्हतं त्यामुळे कॉर्न्स. पावभाजी खाल्ली आहे तिकडे मस्त. अरे हा ते झाली, जिरली ती, जिरली ते जिरली ऑब्वियस. 7:30 वाजता खाल्ली. लेन बघितली ते पण उभी राहून 7:30 वाजता खाल्ली आम्ही. 7:30 वाजता पावभाजी. भूक लागली. एक नंबर भुक्कड आहे, काय बोललो, एक नंबर भुक्कड आहे. तरी मी खूप कंट्रोल केले हा, भुक्कड बोलून ना खूप कंट्रोल नाही, मी थोडी बोललो कंट्रोल करायला. चालेल असं काय नाही, भुक्कड बोललो म्हणून काही खायचं नाही काय. हा काय बोलतो माहिती आहे की तुझ्यामुळे मी जास्त खायला लागलोय, तुझ्यामुळे. अरे हिच्यामुळेच मी खायला लागलोय जास्त, माहिती आहे. विच इज ॲक्च्युअली ट्रू. पण मी जेवढं खाते तेवढं नाही खात. मध्ये खायला लागलेली म्हणजे मलाच कंट्रोल नसायचं. मी सारखं खातच सुटायची, आता पुन्हा कंट्रोलमध्ये आली आहे मी. आता आम्ही 10व्या गल्लीत आलेलो आहे. समोर पण 10व्या गल्लीत होती, इकडे पण 10व्या गल्लीत. हां समजलं नाही काय. त्यामुळे 10व्या गल्लीला गणपती बघितला आहे. बघू आता पुढे जाऊन काय. 10th A असेल आणि 10th B असेल. 10th समजलं नाही का, बघतो पुढे जाऊन. आता आम्ही 9 गणपती बघून झाले. आणि आता आम्ही आलो आहे कितव्या 7व्या लेनमध्ये आलो आहे, खेतवाडीच्या मोर्या बघायला. खूप 12:15 झाले. वाटलं 12 वाजेपर्यंत. पण ही लोक आहेत ना खूप नाइन्साफी करतात ॲक्च्युअलमध्ये. मीन्स ती लोक आहेत ना लिटरली VIP हे वाढवत आहेत, काय ते रश वाढवत आहेत. अँड देन ते बघून लोक VIP पास घेतील. बघू आता. आणि स्पेशली 8व्या लेनमध्ये 7, 6, 5, 4, 3, 2, 1 5च गणपती राहिले. बघू कंप्लीट करू.
बॅटरी डाऊन होत चाललेली आहे. दीड वाजला आहे. दीड वाजले आहेत आणि आम्ही आता चौथ्या लेनमध्ये आहे ना. ही तिसरी मुंबईचा सम्राट कोण आहे हा? मुंबईचा सम्राट बघायला थांबलो आहे. कंटाळायला आलं. हे लोक 5-5 जणांनाच सोडतात. खूप टाईमपास चालू आहे. म्हणून वैताग येतो. 1:30 वाजले पण आतमध्ये जाऊन तिकडे थोडंसं अजून 5 मिनटं थांबायला लागतं म्हणून काय वाटत नाही. पण लाईनमध्ये थांबायला लागलं की कंटाळा येतो. 5-5 मिनटं फालतूमध्ये थांबवत आहे. लाईन पुढे कायच नाही. म्हणजे आमची एवढी लाईन आहे नाही. ती लोक काय करतात तेवढीच लाईन आहे बस. बाकी लाईन जे नाही. विदाऊट VIP आहेत त्याच्यातले 2, 3, 4 आणि 5 बस एवढ्यानं सोडतात. VIP 10 सोडणार, लाईनमधले 5 सोडणार असे. कंटाळा आला. थांबलो आहे. असं नाही केलं पाहिजे. 1:30 वाजले. आमचे 2-3च गणपती बाकी आहेत. हां बाकी आम्हाला ते गणपती करायला टाईम नाही लागला. हे 2-3 गणपती करायला खूप टाईम लागतो आहे. अर्धा पाऊण तास जातो आहे. क्यूमध्येच खूप इरिटेट खायला होतं. कंटाळलो आहे. हॅलो. तर आता 2:15 झालेले आहेत आणि 2:15ला आम्ही निघालेलो आहोत. आम्ही टोटल सगळे गणपती बघितले. फक्त एकच गणपती सोडला. कशाला एवढा आवडतं? 5व्या लेनमधला गणपती सोडला. बाकी सगळे गणपती आम्ही बघितले टोटल. तर आता निघालो आहे. लेट खूपच झाला आहे. घरून कॉल आणि येत आहेत. जाऊ हिला घरी सोडतो मग मी घरी जाईन. पण आज मजा आली. आम्ही आलेलो 10 वाजता. आणि तर आम्ही आहे ना एव्हरी इयर इथे येतो ना ह्या लेनमध्ये तर पूर्ण नाही होत. पण ह्यावेळी झाले. एक राहिला पण ठीक आहे. पण पूर्ण झाले. आम्ही मजा आली. आणि यावेळी सगळे गणपती बघायला. आणि ते बघून आम्ही बाजूचे 2 की 3 बघितले. आम्ही दरवेळी ग्रुप येतो. यावेळी 2घंच आलेलो आणि 2घांना गणपती यावेळी सगळे बघायला भेटले. फक्त तो 5व्या लेनमधला गणपती राहिला. जो दरवेळी आम्ही फर्स्ट बघतो गणपती तो राहिला यावेळी. तिकडे खूप आम्ही बघितलं असता पण तिकडे खूप ते डेकोरेशन दाखवते चलचित्र. तर ते खूप टाईमपास झाला असता. जाऊ दे आता जातो घरी. टाईम 3 वाजले असते. 3 वाजले असते. आता झाले 2:30 वाजायला आले आहेत. तर निघतो आहे. तर डायरेक्ट आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. जर व्हिडिओ आपले किती झाले गणपती टोटल इकडे? इथे म्हणजे 13च्या 12 13 14 झाले. म्हणजे झाले. म्हणजे 30 गणपती तरी झाले आपले ना टोटल. ते 16 आणि 30 गणपती झाले. सरळ समोर जाऊ. तो गेट आहे बघ लेफ्ट. तिकडे लेफ्ट मार. तर आता इकडनं आम्ही निघतो आहे घरी. कोणतरी मी थांबलेले विचारत होते. ठीक आहे झाले आमचे 30 गणपती तर झाले आहेत 29. आता बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ही माझ्यासाठी चॅलेंज काय ते अजून घेऊन येत नाही. बघूया तरी काय नाही. गणपतीच्याच एकदम धूनमध्ये चॅलेंज विलेंज काही लक्षात राहत नाही. ठीक आहे. गणपती गेलं की आम्ही चॅलेंज व्हिडिओ करू. बघू तोपर्यंत जाऊ निघतो तोपर्यंत. ठीक आहे. टाटा बाय बाय. भेटू ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता जाऊ मालाडला जाऊ पुढच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे चला बाय बाय. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि लाईक करा. लाईक केलं नाही आवडत. ठीक आहे. ठीक आहे चालेल. बाय बाय. सी यू ऑल बोलते. बाय बाय.